महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे यांच्या प्रयत्नाने कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 52 सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात स्वच्छता पार्कचा उद्घाटन सोहळा महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त एन रामास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, नगरसेवक रामदास पवळे, नगरसेविका नेत्रा शिर्के, स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे, कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव कचरे, शिवसेना महाराष्ट्र वितरक सेना नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शीतल कचरे, उपशहर प्रमुख डी.आर. पाटील, विभाग प्रमुख चंद्रकांत शेवाळे, मधुकर राऊत, शहाजी शिंदे, शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे, सुहास जाधव आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे याकरिता महापालिकेच्या माध्यमातून आशिया खंडातील पहिले स्वच्छता पार्क निर्माण केले आहे। सध्या नवी मुंबई शहरात घरगुती कचरा, बायोमेट्रिक कचरा, E&D वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट आणि ई-वेस्टिंग मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्याचा पुनर्वापर कसा होतो याची माहिती प्रात्यक्षिका आणि डेमोच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे। तसेच नवी मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विविध माहिती, घोषवाक्य आणि नमुने या स्वच्छता पार्क मध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत। ई-वेस्ट पासून भारताचा नकाशा आणि मेटल वेस्ट पासून कायनेटिक विंड स्कल्पचर बनवण्यात आले असून येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। त्याचबरोबर घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याच्या प्रक्रियेविषयीची माहिती मॉडेलच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे। भारत स्वच्छ अभियानात नवी मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळावा आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता स्वच्छता पार्क उभारले असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले। महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभागी होण्यापूर्वी एक संकल्पना या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला शहर स्वच्छ आणि कचरा सॅग्रिगेशन करणं हे महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी जो स्वच्छता पार्क या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। शालेय विद्यार्थी त्याचबरोबर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्यावेळी फिरून पाहतील त्या पाहिल्यानंतर या ठिकाणी जी फिल्म प्रदर्शित केल्यानंतर एक निश्चित स्वरूपामध्ये कंटिन्यूस मनामध्ये त्यांच्यामध्ये स्वच्छतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होईल आणि भविष्यामध्ये या नवी मुंबईमध्ये स्वच्छतेविषयी लोकांना जागरूकता करायची गरज भासणार नाही असा या पार्कच्या मुलं एक आत्मविश्वास वाटतोय। या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना स्वच्छता विषयीची माहिती मिळावी, त्यांच्यात जनजागृती व्हावी। त्याचबरोबर आताचे विद्यार्थी हे उद्याचे जागृत नागरिक होण्यास या स्वच्छता पार्कचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी सांगितले। स्वच्छता पार्कचा इनॉग्रेशन झालेला आहे। याचा मूल हेतू आहे आपल्या नवी मुंबई शहरामध्ये असलेल्या सर्व मुलं स्वच्छताबद्दल माहिती घ्यावी, त्यांच्या जबाबदारी जाणून घ्यावी म्हणून आपण इथे ऑडिओ व्हिज्युअलचा मटेरियल ठेवलेला आहे। त्यासोबत त्यांना प्रत्यक्ष बघणे, सेग्रिगेशन काय, कंपोस्टिंग काय आणि स्वच्छताबद्दल प्लास्टिक काय आहे, ई-वेस्ट काय आहे, म्हणजे हा सर्व गोष्टी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारी काय आहे हे सर्व लहानपणापासूनच ते समजून घ्यावं म्हणून हा कॉन्सेप्ट इथे आणलेला आहे। निसर्ग उद्यान ऑलरेडी इथे ऑलरेडी आहे, त्याच्या आपल्या भरपूर लोक इथे येत असतात म्हणून या ठिकाणी हा सुरू केलेला आहे आणि ते नवी मुंबईतल्या प्रत्येक वर्गातल्या सर्व मुलं इथे येऊन जाईल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत, जेणेकरून जेव्हा हा लहान मुलं मोठा होईल तो एक जबाबदारीचा नागरिक पण राहील आणि या स्वच्छताबद्दल तो नवी मुंबईमध्ये जो काय आकर्षण आहे ते अजूनही प्रत्येक पुढच्या पिढीला पण जाईल आणि चांगल्या पद्धतीने हा स्वच्छता राखली जाईल म्हणून हा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि हा आपल्या राज्यात नाही आहे, देशात नवल आहे। असं कुठे आतापर्यंत असं स्वच्छता पार्क मोठ्या प्रमाणात कुठे उभे नाही आहे। आपण पहिल्यांदा सुरू केलेला आहे नवी मुंबई कॉर्पोरेशनच्या वतीने आणि या सर्व नागरिकांना पण याच्यामध्ये फायदा होणार आहे। त्या कंपोस्टिंगच्या टेक्निक सोसायटीच्या लोक पण इथे येऊन बघू शकता, त्याला ते जो काही चांगला टेक्नॉलॉजी आवडेल त्या पद्धतीने ते कंपोस्टिंग असेल त्याच्या सर्व गोष्टी इथे आपल्याला माहिती देणार आहोत। हा एक इन्स्टिट्यूशनसारखा हा भविष्यकाळामध्ये हा राहणार आहे आणि याचा फायदा नवी मुंबईच्या सर्व नागरिकांना आणि नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात याचा ते फायदा होणार आहे। पुन्हा एकदा हा सर्व नागरिकांनी सर्व मुलांनी या इन्स्टिट्यूटला भेट द्यावी आणि त्याच्या स्वच्छताबद्दल अजूनही ते चांगल्या पद्धतीने एक जबाबदारी नागरिक म्हणून ते सर्वांनी याच्यामध्ये एक नवी मुंबईला कॉन्ट्रीब्युशन करू शकतो। धन्यवाद।
स्वच्छता पार्कच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे। तसेच या पार्क मध्ये स्वच्छता विषयीचे प्रात्यक्षिके आणि डेमो मॉडेल ठेवण्यात आले असल्यामुळे अधिक स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होत असल्याचे स्थानिक नगरसेविका निर्मला मी नवी मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 52 सौ निर्मला आनंदराव कचरे नगरसेविका कोपरखराणे या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा कशा प्रकारे वेगळा केला जाईल याचे अभियान राबवण्यात आलेले आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 52 सेक्टर 14 येथे स्वच्छता पार्क ही इमारत उभी करण्याचं काम झालेलं आहे। तर या स्वच्छता इमारतीमध्ये ही एक कॉलेजमध्ये शाळेमध्ये जशी प्रयोगशाळा असते तशी मुलांना याच्यामधून स्वच्छतेबद्दल माहिती देण्याचं काम ह्या स्वच्छता पार्कमधून होणार आहे। ही आशिया खंडातील प्रथम आणि प्रथम अशी ही संस्था आहे। हिचा लाभ या नवी मुंबईतील सर्व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्याच्यामुळे स्वच्छतेची जनजागृती होण्याचं काम निश्चित होईल असं मला वाटते। त्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, आयुक्त साहेब, महापौर, स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे यांच्या प्रयत्नानं हे स्वच्छता पार्क भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिलेली आहे आणि तिचा आज उद्घाटन सोहळा झालेला आहे। तरी मी नागरिकांना आव्हान करतो, या स्वच्छता अभियान या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी स्वच्छतेबद्दल जागृत राहून आपल्या नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून आपल्या वार्ड क्रमांक 52 यास गेल्या वर्षी 3रा क्रमांक मिळाला होता स्वच्छतेबद्दल, तरी आपल्याला यावर्षी पहिला क्रमांक मिळावा अशी अपेक्षा करतो। त्या पद्धतीने सर्व कर्मचारी, सर्व नागरिकांचं सहकार्य झालेलं आहे। या ठिकाणी वार्ड क्रमांक 52मध्ये नवी मुंबईतील प्रथम स्वच्छता पार्कचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे। ह्या स्वच्छता पार्कमध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, कचऱ्यापासून खत कसं तयार करावं याचं आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। अगदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि सर्वसामान्य गृहिणींनी इथे भेट दिल्यानंतर नवी मुंबई स्वच्छ राखण्यासाठी मोलाचं सहकार्य या ठिकाणावरून होईल। कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून खत निर्माण करणे, त्यापासून आपल्या घरातील रोज लागणाऱ्या भाज्या कशा निर्माण करता येतील याची पूर्ण माहिती आपल्याला या स्वच्छता पार्कमधून मिळेल। तसंच लहान मुलांसाठी इथे आपण सापशिडीमार्फत कचऱ्याचं प्लॅस्टिक टाळा, कचऱ्याचा वापर ओला सुका कचरा वेगळा करा, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याच्यासाठी सापशिडी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे। तसेच वाऱ्यावर चालणारं पवन यंत्रही इथे बसवण्यात आलेलं आहे। असं सुशोभीकरण स्वच्छता पार्कचं करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आज पूर्ण भारतात स्वच्छतेत अव्वल नंबर मिळवते। आपण जास्तीत जास्त म्हणजे आपल्या शहराचा हा आणखीन नंबर 1 वरती यावा, आणखीन आपला पहिला नंबर मिळावा ही इच्छा कायमस्वरूपी होतीच आणि तो प्रयत्न करताना लक्षात आलं की कचऱ्यावरती भरपूर काम करायचं आहे। आज गेली कित्येक वर्ष मी कचऱ्यासाठी काम करते आणि ते करताना जे जाणवत होतं की ह्या पद्धतीचं एक मुलांच्यासाठी काहीतरी एक इन्स्टिट्यूट जे आता रामस्वामी सर बोलले की तशी इन्स्टिट्यूट एक तयार व्हायला पाहिजे होती की जी पूर्ण कचरा म्हणजे काय, कचरा मी तयार करतो किंवा करते तर ती माझीच जबाबदारी आहे ह्याची जाणीव व्हावी आणि कचरा पूर्ण सायंटिफिक किंवा शास्त्रीय पद्धतीने त्याची योग्य विल्हेवाट लागली जावी, ह्यासाठी काय करता येईल ह्याचं ज्ञान मिळावं असा संपूर्ण कन्सेप्ट ठेवून आम्ही ही संपूर्ण माहिती एकत्र केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही हे संपूर्ण पार्क इथलं हे बनवलेलं आहे आणि महापालिकेचं आम्हाला संपूर्ण सहकार्य ह्याच्यात मिळालेलं आहे आणि नवी मुंबईतले नागरिक, शाळेतले विद्यार्थी सगळे ह्याचा लाभ घेतील आणि सगळ्यांना ह्याच्यातनं ज्ञान मिळेल अशी आमची अपेक्षा आहे।